पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या यात्रा उत्सवांचा काळ सुरू आहे। त्यानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतोय। सांगदेव शेंडगे 80 वर्षाच्या आजोबांनी वाघोलीत बैलगाडा शर्यतीच्या घाटात पहिल्या नंबरचं बक्षीस पटकावलंय। त्यांनी ट्रॅक्टर बक्षीस म्हणून जिंकलेले, त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय। त्यांनी बैलगाडा घाटात कोलांट्या उड्या घेत जोर बैठका काढलाय। त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। याच आजोबांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत सापडे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः बाबा आहेत। बाबा, प्रथमतः तुमचं स्वागत आहे जी24 तास मध्ये। तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। काय सांगा, नाव सांगा सुरुवातीला तुमचं? सांगदेव ज्ञानदेव शेंडगे बैलगाडा आहे म्हणून हे चालले। शर्यतीला लय मुलाखती अजून प्रसंग तेवढे आम्हाला सहकार्य झालं। आजही तुमच्यातर्फी दिसून आले म्हणून हे सगळं कळू लागले लोकांना। आज किती शर्यतीची बैल आहे तुमच्याकडे तसं, आणि जेव्हा घाटात जाता तेव्हा कसा आनंद असतो? हो, ते लय मूड वाटतो हो, भारी ते पॉवर वाटतो माणसाला। म्हणजे एवढे काय नंबर घ्यायचा हे होतं ना, मोठं आनंद वाटतो, लय पाहायला वाटते माणसाला। प्रत्येक लय पब्लिक असते तरी म्हणतात भारी आहे बाबा, मुलाखत निघाली लय भारी, त्याला आनंद वाटतो। तुम्ही काय आम्ही चालू मार्ग दिसू लागला लोकांना, तो फायदा आला मिळायला। काय किती पैशाला आलं त्याला कोणी विचारित नाही, फक्त जनावर चांगलं असलं त्याला मजा वाटते। वयाच्या 80व्या वर्षी खरं बैलगाडा घाटात कोलांटोळ्या घेतल्या आणि टाळ्यांचा एकच गडगडाट केला, परंतु आमची जीव की प्राण ही खरं तर बैलगाडा शर्यतीतले जे काय बैल आहेत ते आहे। पैशाला महत्व नाही तर मुक्या प्राण्यांना महत्व आहे, अशा बोलक्या प्रतिक्रिया या बाबांनी व्यक्त केल्या आहेत। हेमंत सापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।